नमस्कार मंडळी, जय सद्गुरू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अधिक महिन्यात केलं जाणारं गोपद्म व्रत कसं करायचं ते पाहणार आहोत। या वर्षी अधिक महिना हा 17 मे ते 15 जून या दरम्यान आहे। या अधिक महिन्यात रांगोळी, व्रत, पूजा, दिवा, दान, धर्म याला खूप महत्त्व आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। एक गोपद्म व्रतासाठी लागणारे साहित्य इथे मी हळदी कुंकू घेतलेले आहे, रांगोळी घेतलेली आहे। तुम्ही रंगीत रांगोळी वापरली तरी चालेल। इथे मी एक पाट घेतलेला आहे। तुम्ही चौरंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही चौरंग वापरला तरी चालेल। इथे मी नैवेद्यासाठी साखर घेतलेली आहे, नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहेत, उदबत्ती घेतलेली आहे, अक्षता घेतलेल्या आहेत आणि घंटी घेतलेले आहे। चला आता आपण गोपद्म कसं काढायचं ते बघूया। अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो। या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। हे व्रत श्रीकृष्णाने त्यांच्या बहिणीला सांगितले होते। गोपद्म व्रत हे विशेषतः मनोकामना आणि पूर्ण होण्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जाते। गोपद्म व्रतात काढले जाणारे पद्म म्हणजे कमळ हे पवित्रता, लक्ष्मी आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते। अधिक महिन्यात हे पद्म काढल्याने गोमाता आणि भगवान श्रीकृष्ण यांचे स्मरण केले जाते। काही ठिकाणी गोपद्म भगवान श्री विष्णूंच्या चरण कमळाचे प्रतीक मानले जाते। गोपद्म आपण 33 काढणार आहोत। हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे। या सर्व देवतांचे प्रतीक म्हणून अधिक महिन्यात 33 गोपद्म काढले जाते। गोमातेमध्ये देवतांचा वास असतो, त्यामुळे गोपद्म व्रतात काढलेले हे 33 पद्म म्हणजे त्या सर्व देवतांचे केलेले पूजन आहे। तुम्ही अधिक महिन्यात हे व्रत आता आपण या गोपद्मची पूजा करूया। इथे मी पहिल्यांदा हळद वाहतेय। आता कुंकू वाहून घेऊया। आता आपण फुलं वाहून घेऊया। आपण गोपद्माला आता अक्षता वाहूया आणि निरंजन आणि उदबत्तीने ओवाळूया। आता आपण साखरेचा नैवेद्य दाखवूया। साखर नैवेद्यम समर्पयामि, साखर नैवेद्यम समर्पयामि, साखर समर्पयामि, साखर नैवेद्यम समर्पयामि। तुम्ही हे गोपद्म देवाऱ्याच्या पुढे किंवा तुळशीच्या पुढे काढू शकता। आता आपण याला नमस्कार करूया आणि गोपद्माचे आपण आशीर्वाद घेऊया। अधिक महिन्यात हे एक व्रत अनेक महिला आवर्जून करतात।
तर अशा प्रकारे अधिक महिन्यात श्रद्धेने आणि नियमाने केलेले गोपद्म व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या व्रतामुळे घरात सुखशांती, धनधान्य आणि सकारात्मकता येते. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.